जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर शिवाय पीक कर्ज, बँकेने पीक कर्ज न दिल्यास गुन्हा दाखल होणार. तर शेती हे महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहे, म्हणूनच शासन शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना संकटाच्या काळात सहाय्य करणे आवश्यक आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी सहाय्य करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. त्यांनी हे स्पष्ट केले की पीक कर्ज देताना शेतकऱ्यांसाठी सिबिल स्कोअरची सक्ती असू नये. तर राज्यस्तरीय बँकर्स समितीची 163वी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या 2024-25 साठीच्या 41,268 कोटी रुपयाच्या वार्षिक पत आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी RBI आणि नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवावा असे निर्देश दिले गेलेले आहे. तर बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच संबंधित विभाग व विविध बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर सिबिल स्कोअर म्हणजे काय? सिबिलचा पूर्ण रूप क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड असा आहे. ही एक संस्था आहे जी वेळोवेळी बँक खात्याच्या आर्थिक माहिती संकलित करते. या माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची क्षमता किती आहे हे निर्धारित केले जाते. त्यानुसार या व्यक्तीला गुण किती दिले जाते त्यालाच सिबिल स्कोअर असे म्हटले जाते. याचा उपयोग कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांना होतो. तर सिबिल शिवाय पीक कर्ज न दिल्यास बँकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असं या बैठकीत सांगितले गेलेले आहे. तर बँका प्रत्येक बैठकीत सांगतात की सिबिलची अट लागू करणार नाही, परंतु तरीही सिबिलचे कारण देऊन शेतकऱ्यांना कर्ज नाकारतात. हे खपवून घेतले जाणार नाही. बैठकीत जे बँका सांगतात तेच त्यांनी पाळले पाहिजे. जर बँकांनी सिबिलची अट घातली तर आम्ही त्यांच्या विरोधात FIR दाखल करू असे बँकेना उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेताना सिबिल स्कोअरची काही गरज नसणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.